अभी बारिश के दिन है और राजूरा तहसील में कई जगह निर्माण कार्य शुरू है। रास्ते का निर्माण कार्य हो या पुलिये का, इन निर्माण कार्यों के कारण आम नागरिकों को आवाजाही करने में तकलीफ होती है और इसी के चलते राजूरा के विधायक सुभाष धोटे ने सार्वजनिक बांधकाम विभाग के अधिकारियों को निर्देश दिए। राजूरा मथुरा गौरी इस राज्य महामार्ग पर गौरी गांव के नदी पुलिया का निर्माण कार्य शुरू है, लेकिन यह अभी तक पूर्ण रूप से आवाजाही के लिए शुरू नहीं हुआ है। इस बात को लेकर राजूरा के विधायक सुभाष धोटे द्वारा इस निर्माण कार्य की जांच की गई तथा सार्वजनिक बांधकाम विभाग के अधिकारियों तथा कर्मचारियों के साथ बातचीत करते हुए ठेकेदार को भी इस निर्माण कार्य को जल्द से जल्द पूर्ण करने के निर्देश दिए। इस पुलिया का निर्माण कार्य रुका हुआ होने के कारण गांव के स्कूल तथा महाविद्यालय में जाने वाले छात्र छात्राओं को काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है और खेती करने के लिए किसान मजदूर वर्ग इनको हमेशा खेत में आना जाना करना पड़ता है तथा जल्द ही स्कूल और महाविद्यालय शुरू होने वाले हैं। इस बात को लेकर विधायक सुभाष धोटे ने 25 जून तक इस पुल का निर्माण कार्य पूर्ण करने के निर्देश सार्वजनिक बांधकाम विभाग के अधिकारियों तथा ठेकेदार को दिए। इस मौके पर संवाददाताओं को जानकारी देते हुए विधायक सुभाष धोटे ने क्या कहा, आप स्वयं सुनिए उन्हीं की जुबानी। कोणी साखरी मार्गावरील हा जो गौरी नाल्यावरचा जो पूल आहे तो मागील वर्ष दीड वर्षापासून त्याचं काम रखडलेलं होतं। त्याचं कारण असं होतं की वेस्टर्न कोलफील्ड ज्याला आपण WCL म्हणतो, त्या WCLने या पुलाचं काम थांबवलं होतं। त्यांचं म्हणणं होतं की बा हे दोन्ही तिन्ही नाले एकत्र करून हा आपल्याला पूल निर्माण करायचा आहे, त्यामुळे काम थांबलं। नंतर मग थोडंसं कंत्राटदाराचाही थोडासा कमी जास्तपणा झाला। नंतर मग गावकऱ्याच्या दबाव जसा वाढला त्यामुळे मग आम्ही सुद्धा याच्याकडे लक्ष घातलं। 5-6 वेळा कार्यकारी अभियंता आले, माझी तिसरी वेळ आज इथं भेट झाली माझी। आणि आता कॉन्ट्रॅक्टरचे जे प्रतिनिधी आहे त्यांनी सांगितलं की बा कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही 25 तारखेपर्यंत हा पूल रहिवासीसाठी खुला करू। त्यामुळे कुठतरी गावकऱ्याची आणि विशेषतः आता ज्या शाळा महाविद्यालय भरून आलेल्या आहे ती विद्यार्थ्याची जी गैरसोय होत होती ती विद्यार्थ्याची गैरसोय टाळणार आहे। विशेषतः राजूरा हा तालुक्याचं ठिकाण असल्यामुळे शेतकऱ्यासुद्धा जाणे येण्यासाठी, शेतकऱ्याचा शेतीवर पेरण्यासाठी माल आणण्यासाठी, दुसरा माल आणण्यासाठी जो काही त्रास होत होता तो पण त्रास दूर होईल। त्यामुळे मी आमच्या संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी असो की कंत्राटदाराचे प्रतिनिधी शालिवान असो यांना मी निर्देश देत आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्ध पातळीवर या पुलाचं काम 25 तारखेच्या अगोदर यांनी करण्याचा प्रयत्न करावा। आणि निसर्गाने सुद्धा त्यांना जर साथ दिली मला विश्वास आहे की हे काम 25 तारखेच्या आत पूर्ण होईल आणि गौरी पवनी राजुरापासून तर जाण्यापर्यंत जे सगळे लोक आहे म्हणजे अपटू भोयगाव, साखरी, बेलोरा यापर्यंतच्या लोकांना हा रहदारीसारखी हा मार्ग मोकळा होईल आणि त्याबद्दल आपण सुद्धा सहकार्य केलं, त्याबद्दल मी गावकऱ्यांसुद्धा या प्रसंगी आभार मानतो। आणि कंत्राटदाराने सुद्धा कार्यकारी अभियंत्यांना आमच्या विनंतीस मान देऊन हे काम जोरानं केलं आणि बळीराजासुद्धा इतक्यामध्ये आमच्यावर काही मेहरबान झाला नसल्यामुळे बळीराजाने सुद्धा आपल्याला साथ दिली। त्यामुळे सगळ्याचा आभार मानून हा पूल रहदारीसाठी लवकर सुरू व्हावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद।